कामाला जाते तर माझ्या घरामध्ये पोरं राहते, घर एकच राहते, पोरं घरी एकटे. माझा नवरा कामाला जातोय, घरात एक गुडघ्यापर्यंत पाणी शिरलं होतं. आमदार लोकांना घरं देते, आम्ही गरीब लोकांनी काय करायचं, कोणाकडे घर मागायचं. अशा भावना आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. नुकतीच राज्य सरकारकडून राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना घरे देण्याची घोषणा करण्यात आली. आता याला कडाडून विरोध होतोय. या आहेत घरकाम करणाऱ्या अनिता शेवरे. दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. त्या स्वतः आणि पती दोघेही कामाला जातात, मात्र अजूनही स्वतःचं घर होत नसल्याने त्या काहीशा नाराज आहेत. एवढे आमदार लोकांना घरं भेटते, आमच्या गरीब लोकांना का बरं नाही भेटत आहे? हे कुठं चुकतंय? आमदार लोक घरी पैसे खर्चून पुढं जाते आहे, आम्ही गरीब लोकांनी काय करायचं? आम्हाला घरं पाहिजे. घराच्या निमित्ताने त्यांनी महानगरपालिकेत अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. जे काय काल विधिमंडळामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जी घोषणा केली का महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला हक्काचं घर भेटेल, पण जेणे आपलं नाशिक शहरामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदाराचे घरं नाही, मोठे मोठे बंगले आहेत, यांना घराची काय गरज आहे? आज उद्धवसाहेब ठाकरेंनी जी काय घोषणा केली ती अतिशय चुकीची आहे. इथे पहिले तर गोरगरिबांना घरं भेटले पाहिजे, झोपडपट्ट्यांमध्ये चांगले घरं बांधून दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मुलांना राहण्यासाठी चांगला निवारा मिळेल. चांगला निवारा मिळाल्यानंतर कुठेतरी त्यांना मुलांना चांगलं शिक्षण भेटेल. चांगलं शिक्षण भेटलं तर पिढी चांगली पुढे जाईल. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन करतो का जे काही आमदारांसाठी घरांची त्यांनी घोषणा केली ही कुठेतरी मागं व्हावी. कारण की आमदार जो निवडून जातो तो 1-2 कोटी रुपये खर्च करून आमदार होतो, त्याला घराची गरज काय? मी परत साहेबांना विनंती करतो का पहिले ह्या गोरगरिबांचे घरं बांधा, त्यानंतर आमदारांसाठी घरं बांधा. स्वतःच्या हक्काच्या घरासाठी पाठपुरावा करूनही घर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे, एवढं नक्की.